कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, आणलंस गोड? अनुष्काला दे। अनुष्का, तू तुझ्या हाताने आदित्यचं तोंड गोड कर। पारू, तू सुद्धा इथेच। कॉंग्रॅच्युलेशन्स Thank आदित्य. you so much. Sorry. सॉरी, No, it's okay. पण आदित्य एक ऑब्झर्व केलंस का काय? हे तुझ्या लाईफ मध्ये आले आणि तुला केवढा मोठा अवॉर्ड मिळालाय. मी लकी आहे तुझ्यासाठी. ओके. That's right. हे ऍक्च्युली खरं बोलली अनुष्का। ती आली आणि सगळं चांगलंच व्हायला लागलंय। पण अनुष्का, तुला फक्त आदित्यला गोड बनवून चालणार नाहीये, अजून एका व्यक्तीचं तोंड गोड करायचं आहे। ती म्हणजे आपली ब्रँड अँबॅसेडर पारू। कारण पारूला सुद्धा बेस्ट ब्रँड अँबॅसेडरचा अवॉर्ड घोषित झालेला आहे। आणि 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 आदित्य आणि पारू दोघांनाही एकाच अवॉर्ड सेरेमनीमध्ये हे अवॉर्ड देणार आहेत। What? This is amazing. खरंच पारू सारखे ब्रँड अँबॅसेडर ना दुसरं कोणी होऊच शकत नाही। खरंय। आणि अनुष्का, म्हणजे आईला असं वाटतंय की तू आल्यापासून घरात सगळं चांगलं होतंय, पण खरं तर ना जेव्हापासून पारू या घरात आली आहे ना तेव्हापासून या घराची आणि आमच्या बिझनेसची खऱ्या अर्थाने भरभराट झाली। अगदी खरं आहे. याच मिठाईत विष टाकून तुला खायला घातलं असतं तर आजच माझ्या वाटेतला एक काटा दूर झाला असता. कॉंग्रॅच्युलेशन्स पारू. थँक्यू. तू तर खूप नाजूक आहेस. अगं अनुष्का, बाकीच्यांना सुद्धा दे मिठाई आणि सुरुवात माझ्यापासून कर. चल. हा, मला आवडते मिठाई. हे घ्या. थँक्यू. सर, थँक्यू. तुला? Yes, why not? सावित्री आत्या, सावित्री आत्या, अगं आशीर्वाद द्या. अगं काय चाललंय तुझं? इतकी का खुश आहेस? हा, आदित्य बाबांना पुरस्कार मिळाला म्हणून इतकी खुश आहेस ना? वय सावित्री आत्या, आदित्य सरांना तो पुरस्कार मिळालाच आहे, पण त्यांच्या बरोबर मला बी पुरस्कार मिळाला आहे. काय? वय अगं कोणी सांगितलं? देवी आईंनी. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. काय झालं? नाही नाही, काही नाही काही नाही. सावित्री आत्या, तुम्हाला माहित आहे, यो पुरस्कार घ्यायला ना मी आणि आदित्य सर जाणार आहोत. वा, हे खूप छान झालं. त्या अवॉर्ड फंक्शनला तू आणि आदित्य बाबा सोबत जाणार. आदित्य बाबा आणि तुझं नाव सोबत पुकारलं जाणार. किती छान आहे ना? सावित्री आत्या, मी त्यांच्यासाठी शिरा बनवते. बनव बनव. पारू बाळा, माझं एक ऐकशील? आदित्य बाबांना सगळं खरं सांगून टाक.
करू बाळा. प्लीज एकदा विचार कर. अनुष्का मॅडम सोबत त्यांचं लग्न होण्याआधी तुला तुझ्या हक्कासाठी उभं राहायला हवं. त्यांना सांगून टाक की जे लग्न झालं ते नुसतं जाहिरातीतलं नव्हतं. तू ते लग्न खरं मानलंयस. तुझ्यासाठी ते खरं आहे. त्या मंगलाष्टका, ते सगळे विधी, हे मंगळसूत्र, सप्तपदी, एकमेकांना दिलेली वचनं, सगळं खरं होतं बाळा. ज्या दिवशी आदित्य बाबांनी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय त्या दिवसापासून तू त्यांची बायको झालीयस. आज तू त्यांची बायको म्हणून स्वतःच्या हक्कासाठी उभं राहायची वेळ आली आहे आता. कळतंय ना तुला? सावित्री आत्या, तुम्हाला बी माहित आहे ना, ते लग्न फक्त मी मानते, आदित्य सर नाही. मला कुणावर जबरदस्ती नाही करायची. अनात्य मी काय सांगू आदित्य सरांना की मी त्यांची बायको आहे. तुम्ही मला बायकोचा दर्जा द्या असं म्हणू मी त्यांना? मी नाही म्हणू शकत असं आत्या. मला माझं म्हणणं आदित्य सरांवर लादायचं नाही. काय म्हणालीस? काय लादायचं नाहीये तुला आदित्यवर? काय लादायचं नाहीये तुला आदित्यवर? तू लग्नाबद्दल काहीतरी बोलत होतीस ना, मी ऐकलंय आता. नाही, तू बोलणार नाहीसच. ए सावित्री, काय बोलत होती? 1 मिनिटात बोलायचं. मी सांगते. मी मी म्हणजे मी मी असं म्हणत होते की मला स्वतःला आदित्य सरांवर लादायचं नाही. काय वय म्हणजे? म्हणजे ते मालक आहेत, मी नोकर आहे, आणि आम्ही दोघांनी एकत्र तो पुरस्कार घ्यायला जाणं बरं नाही दिसत ना. म्हणजे मलाच ते पटत नाही. आणि दामिनी मॅडम, तुम्ही सारखं म्हणत असताना की पारू तू तुझी लायकी इसरत जाऊ नकोस, म्हणून मी सावित्री आत्यांना तेच सांगत होते की मला नाही जायचं त्या कार्यक्रमाला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.